आरतीचे महत्त्व. आरती म्हणजे देवतेला आर्ततेने आतून हाक मारणे. एखाद्या माणसाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील. उपासकाला हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपा आशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती होय. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि आध्यात्मिकदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजेच अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचं महत्त्व आपल्या मनावर बिंबतं. त्या गोष्टीमागील शास्त्र व सिद्धांत सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटतं. याच उद्देशाने आरती करताना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिलं आहे. उपासना करताना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणं अत्यावश्यक असतं, कारण अशा कृतीचंच परिपूर्ण फळ मिळतं. तर आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावं याविषयीची बहुतेक जणांना माहिती नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात. तर आरती कशी म्हणावी हे आपण सर्वप्रथम पाहूया. आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजवणे म्हणजेच आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्तांच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने आपला जो उद्देश आहे तो निसंशय सफल होतो. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजेच अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचं महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्व आणि नंतर काय करावं, काय आवश्यक आहे, देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची ओवाळणी करत आहे या भावाने आरती करावी. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी. आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा. आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात, ताल धरण्यासाठी त्या हळूवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावं. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी. आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावं. आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये. आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी. भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्यांची आळवणी करत आहे या भावाने आरती म्हणावी. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी. आरती म्हणताना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असावं. आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. प्राथमिक अवस्थेतील साधक ताल धरण्यासाठी टाळ्या हळूवारपणे वाजवाव्यात. पुढच्या अवस्थेतील साधकांनी टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा. आरती म्हणत असताना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत. घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावं. टाळ, झांजपेटी आणि तबला या वाद्यांचाही तालबद्ध साथ द्यावी. आरती म्हणत असताना देवाला ओवाळावं. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावं. आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत ओवाळावं. घालीन लोटांगण ही प्रार्थना सगळ्यात शेवटी म्हणावी. यानंतर कर्पूरगौरम करुणावतारम हा मंत्र म्हणत कापूर आरती करावी. एक कापूर आरती ग्रहण करावी. कापूर आरती ग्रहण करावी म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढे मानेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर आरती केली नसल्यास तुपाच्या निरंजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण केली तरी चालेल. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचं नसल्यास स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणावर फूल आणि अक्षदा वाहाव्यात. नंतर पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. आह्वानं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां चैवं जानामि क्षमतां परमेश्वरं मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरं यत्पूजा मया देव परिपूर्ण तदस्तु मे अपराध सहस्राणि क्रियेन्त हर्निशाः मय दासो मयिति मात्मत्वा क्षमत्व परमेश्वर. अर्थ: मला तुझे आव्हान आणि अर्चन तसंच तुझी पूजा कशी करावी हेही ज्ञात नाही,
पूजा करताना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तिहीन आहे. मी तुझी आरती, पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करून घे. दिवसरात्र माझ्याकडून कळत न कळत सहस्रो अपराध घडतात. मी तुझा दास आहे असे समजून मला क्षमा कर. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा. त्यानंतर तीर्थप्राशन करून विभूती लावावी कपाळावरती. आरती झाल्यावर स्वतःभोवती का फिरायचं असतं? तर एकतर त्यात आत्मसन्मान आहे, पूजनाचे, दर्शनाचा, श्रीसेवेचे हे भाग्य आपल्याला लाभलं यासाठी स्वतःचाच तो गौरव आहे. दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते. पूजा आरती झाल्यावर श्रींचे मूर्तीत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरता गोल फिरणे गरजेचं आहे. सगळीकडे तोच नटला आहे हे जाणणं आहे. श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे म्हणजे प्रदक्षिणा. काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचं? तर प्रदक्षिणा म्हणजे श्री विग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल तर अनिवार्य असतं त्यामागील हेतू समजून घेणं. हेतू खरा महत्त्वाचा असतो, त्यासाठी कृती असते. प्रदक्षिणाचा हेतू काय? प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचं फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्रीतत्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाहीये. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा. सर्वांग परिपूर्ण दर्शनाची रीत आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे. दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते. उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धत आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे उजवीच आहेत हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग